मकर संक्रांत म्हटलं की तीळ आणि गुळाचे पदार्थ आलेच. त्यामुळेच आज मी तुम्हाला मस्त मऊ सूत तोंडात टाकताच विरघळणारी वडी आणि लाडू दाखवणार आहे. अतिशय सोपी आणि साधी पद्धत आहे. अगदी कुणालाही जमेल आणि अवघ्या 5 ते 10 मिनिटात तयार करता येईल इतकी सोपी पद्धत आहे ही. प्रत्येक महिलेला आजकाल कुठे वेळ असतो, त्यामुळेच तर मी आज कुकरच्या फक्त एका शिट्टीमध्ये पाक न बनवता, हाताला कुठलाही चटका न लागता अशी लाडू आणि वडी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. नमस्कार, मनीषाज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ, 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. कुकरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून इथे गुळाला फक्त 1 शिट्टी वाफ द्यायची. इथे मी तीळ भाजून घेतलेली आहे. जोपर्यंत तीळ पॉपकॉर्न सारखी फुटत नाही तोपर्यंत ती परतवत राहायची, लगातार ती हलवत राहायची. इथे शेंगदाणे पण भाजून घेतलेत मी. इथे एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ दोघं एकत्र करून मी मिक्सरमध्ये काढून घेतले. पल्स मोडवर 1-2 वेळा फिरवायचं, फक्त जास्त नाही फिरवायचं. बघू शकता तुम्ही इथे आपला गूळ किती छान वितळलेला आहे आणि तिथे थोडंसं मी तूप घालून त्याच्यामध्ये एकत्र केलेलं आहे. आता इथे गुळामध्ये थोडे थोडे करत आपल्याला तीळ आणि शेंगदाणे टाकायचे आहेत. मध्ये मध्ये ते हलवून एकत्र करायचे. इथे आपल्याला पाहिजे तशा आकारामध्ये कट करून घ्यायचे.
उरलेल्या मिश्रणाचे मी ते लाडूसुद्धा करून घेतले. बघू शकता किती छान असा आपला लाडू आलेला आहे. दाबताच तो असा लगेच हाताखाली दाबला जातोय. कडकपणा थोडासाही आलेला नाही त्याला. बघा इथे वडीसुद्धा आपली तोंडात टाकताच विरघळेल अशी तयार झालेली आहे. एकदम मऊ. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला मग, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.